येशू ख्रिस्तांनी आपल्यासाठी ना वधस्तंभावर मरण सोसलं. शुक्रवारचा दिवस गुड फ्रायडे म्हणून आपण साजरा करत असतो. गुड फ्रायडेमध्ये परमेश्वरांनी प्रत्येक मनुष्यासाठी वधस्तंभावर आहे ना मरण सोसलेलं आहे. परमेश्वराची वचन आपल्याला शिकवत असतात. रोमकरास पत्र 5वा अध्याय 8 आणि 9. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाप्रमाणे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, तर आपण जे आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरले आहोत, हे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तरले जाऊ. हालेलुया. म्हणजे देवाची वचन आपल्याला स्पष्ट शिकवतात परमेश्वरांनी की आपण, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाप्रमाणे प्रमाण हे देतो की, म्हणजे देवाने ना सर्व मनुष्यावर प्रेम केलं. प्रत्येक मनुष्यावर परमेश्वरांनी प्रेम केलं आणि असं प्रेम केलं की ना स्वतः त्याने ना येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण सोसलं. प्रत्येक मनुष्याच्या पापासाठी ना येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर मरण सोसलं. कारण मनुष्य पापामध्ये असल्यामुळे मनुष्यांच्या ना जीवनामध्ये असलेलं पाप आणि पापाचे वेतन मरण एक दिवस नरकात घेऊन जात आहे. म्हणून मनुष्याची आत्मा नरकामध्ये ना वेदनेमध्ये राहत आहे आणि नरकाच्या ना दुःखामध्ये राहणार. म्हणून या नरकापासून आणि अग्निगंधकापासून परमेश्वरांनी प्रत्येक मनुष्यांना, देवाच्या लेकरांना वाचवण्यासाठी येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर मरण सोसलेला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्यावर प्रेम केलं. गरीबापासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत येशू ख्रिस्तांनी प्रत्येक मनुष्यावर आहे ना प्रेम केलं. लहान लेकरांपासून प्रारंभ करून वयस्कर असलेला प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वराने ना प्रेम केलं आणि त्याच्या प्रेमाच्या द्वारे त्याच्या प्रेमाचे प्रमाण हे देतो की म्हणलं की येशू ख्रिस्ताने आपण पापी असताना आपल्यासाठी ना वधस्तंभावर मरण सोसलं. कारण त्याच्या रक्ताच्या द्वारे आपला पाप शुद्ध होऊन, त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्यावर असलेले शाप शुद्ध करून आपण ज्या रोगामध्ये आहे त्या रोगातून आहे ना बाहेर येऊन परमेश्वर म्हणतात मी तुला नरकापासून रक्षण देणार. हालेलुया. म्हणून परमेश्वराने ना वधस्तंभावर मरण सोसलं. त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताच्या द्वारे मनुष्यांचे सर्व पाप येशू ख्रिस्त नावामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये असलेले पाप त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी शुद्ध केलं. आज आपण परमेश्वराकडे आलेला प्रत्येक व्यक्ती, या गुड फ्रायडेच्या दिवशी आलेला प्रत्येक व्यक्ती, या शुभ शुक्रवारच्या दिवशी ना देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेला ना पाप जेव्हा त्या व्यक्तीने ना परमेश्वरासमोर येऊन येशू ख्रिस्त नावामध्ये जेव्हा कबूल करून येशू बापा मी पापी आहे म्हणलं, तर परमेश्वर म्हणतात मी तुझं पाप माझ्या वधस्तंभावर मी घेणार आणि माझ्या रक्ताच्या द्वारे मी तुला शुद्ध करणार म्हणलं. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्ताकडे येणारा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येशू ख्रिस्तासमोर केलेल्या पापाचे कबूल परमेश्वर म्हणतात मी तुला तुझं पापाबद्दल मी शिक्षा करणार नाही आणि मी तुझं पापाबद्दल मी तुझ्यावर दोष ठेवणार नाही. मी तुझं पाप येशू ख्रिस्त रक्ताच्या द्वारे मी शुद्ध करून मी तुला पापमुक्त करणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला स्पष्ट ना म्हणजे शिकवतात की आपण रोमकरास पत्र 4 अध्यायामध्ये ना जेव्हा पाहत असतो 6 वचन, याप्रमाणे ज्या मनुष्याकडे देव कर्मा वाचून नीतिमान मोजतो त्याच्या धन्यवाद दावीदही करतो. तो असा ज्याच्या अपराधाची क्षमा झाली व ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या मनुष्याच्या हिशोबी प्रभू पापाचा दोष लावित नाही तो धन्य. हालेलुया. म्हणजे जेव्हा परमेश्वराकडे येऊन परमेश्वराला आपण आहे ना आपल्या पापाविषयी जेव्हा ना क्षमा मागितलो, परमेश्वर म्हणतात की ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, म्हणजे मनुष्याने पाप केल्यावर पापाच्या अपराध त्यांच्यावर राहणार. म्हणजे मनुष्याने पाप केल्यावर पापाची वेतन मरण मिळणार आहे.
ते मनुष्याला नरकात घेऊन जात आहे. म्हणून परमेश्वर म्हटलं तुझं पाप मी क्षमा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने प्रत्येक मनुष्याचे पाप आहे ना या भूतलावर क्षमा केलेला आहे. प्रत्येक मनुष्याचे पाप परमेश्वराने क्षमा करून व ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य, व ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. म्हणजे त्याचे पाप येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी झाकून टाकलं. हालेलुया. तुझं पाप चार लोकांना परमेश्वर दाखविणार नाही. तुझं पाप तुझं दोष लोकांना दाखविणार नाही. परमेश्वर म्हणतात तुझ्यावर असलेले पाप माझ्या रक्ताच्या द्वारे मी शुद्ध करणार. हालेलुया. आणि ज्या मनुष्याच्या हिशोबी प्रभू आपला दोष लावित नाही तो धन्य. म्हणजे आपल्याला आपण केलेल्या पापाबद्दल परमेश्वर म्हणलं की मी तुझ्यावर दोष ठेवणार नाही. हालेलुया. मी कुठलाही प्रकारचे दोष ठेवणार नाही, कारण की पवित्र रक्ताने येशू ख्रिस्त नावामध्ये प्रत्येक मनुष्यांचे पाप येशू ख्रिस्ताने ना क्षमा करणार. म्हणून या गुड फ्रायडेच्या दिवशी जेव्हा आपण पवित्र मंदिरात येऊन परमेश्वराचे ना एक शुभ वचन ऐकत असताना परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे गुड फ्रायडेच्या दिवशी जेव्हा आपण आहे ना साजरा करत असताना गुड फ्रायडे म्हणून परमेश्वर म्हटलं की मी तुझं पाप मी क्षमा करून माझं पवित्र रक्ताने मी तुला शुद्ध करणार. म्हणून जेव्हा आपण पाहत असतो की परमेश्वराचे वचन 2 कोरिन्थिकरास पत्र 5वा अध्याय 21 वचन, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्यांनी तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्यातही देवाचे नीतिमत्व असे व्हावे. स्पष्ट म्हणतात की ज्याला पाप ठाऊक नव्हतं म्हणजे येशू ख्रिस्ताला ना पापच माहित नाही, पण परमेश्वर आपलं सर्व पाप स्वतःवर घेऊन परमेश्वराने आपले सर्व पाप स्वतःवर घेऊन येशू ख्रिस्त नावामध्ये ना आपल्याला पापमुक्त केलेला आहे. यासाठी की आपण देवामध्ये नीतिमान व्हायला पाहिजे. हालेलुया. आपण ख्रिस्तामध्ये पवित्र लोक, आपण ख्रिस्तामध्ये एक आशीर्वादित व्यक्ती होण्यासाठी परमेश्वराला ज्या पाप ठाऊक नव्हतं पण परमेश्वरांनी आपलं स्वतःच्या पाप स्वतः वधस्तंभावर घेऊन येशू ख्रिस्तांनी आपल्याला पापमुक्त केलं आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला एक आशीर्वाद व्यक्ती, एक आशीर्वाद कुटुंब बनवलेला आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे या शुभ शुक्रवारच्या दिवसामध्ये ना आपण येशू ख्रिस्ताच्या ना गुड फ्रायडे म्हणून जेव्हा आपण साजरं करत असतो परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येऊन आपण आहे ना त्याच्या वधस्तंभाकडे पाहून आपण जेव्हा त्याच्या समोर लीन होऊन जेव्हा गुडघ्यावर राहून आपण देवाचे धन्यवाद करत आपण आहे ना आपले स्वतःचे पाप जेव्हा कबूल करतो परमेश्वर म्हटलं माझं रक्त तुला ना सर्व दोषापासून मुक्त करून तुला मी आशीर्वादित व्यक्ती बनविणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात कोलोसीकरास पत्र 1 अध्याय 13 आणि 14 जेव्हा पाहत असतो आपण, ज्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले, त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापाची क्षमा प्राप्त झाली आहे. हालेलुया. आपलं जीवन एक समय असं होतं की पापाच्या अंधारात राहिलेलं जीवन, आपण पापाच्या अंधारामध्ये राहत असताना आपण कुठं चाललो आपल्याला समजत नव्हतं. पापामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ना कुठं चाललं त्यांनी समजत नाही, त्याला काय करतं त्याला समजत नाही त्याने. म्हणून आहे ना येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर असताना ना त्याने पहिलं वचन म्हणतात ए बापा यांनी काय करायला ना समजत नाही, तू क्षमा कर म्हणून परमेश्वराने 7 शब्दामध्ये एक शब्द त्यांनी बोललेला आहे की परमेश्वर म्हणतात यांनी काय करायला ना समजत नाही यांना क्षमा कर. कारण की मनुष्य ना परमेश्वराने म्हणतात मनुष्य जेव्हा ना पापामध्ये राहतात, जेव्हा मनुष्य शापामध्ये राहतात, या अंधकाराच्या जीवनामध्ये राहत असताना त्यांनी कुठल्या मार्गामध्ये चाललं, काय करायला त्यांनी, कुठला विचार करायला काही पण त्यांना समजत नाही.
पण परमेश्वराची वचन म्हणतात त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. प्रिय पुत्राच्या राज्यात म्हणजे आपण देवाच्या राज्यात प्रवेश केलो. हालेलुया. आपण देवाच्या राज्यामध्ये प्रवेश केलो. अंधकारातून आपण देवाच्या राज्यात प्रवेश केलो. आपण त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापाची क्षमा प्राप्त झाली आहे. म्हणजे येशू ख्रिस्त नावामध्ये प्रत्येक व्यक्तीवर असलेले पाप परमेश्वराने क्षमा केलं. प्रत्येक व्यक्तीवर असलेले शाप येशू ख्रिस्त नावामध्ये क्षमा केलं. प्रत्येक व्यक्तीला ना पापाच्या द्वारे मिळणारा रोग त्या रोगापासून पण परमेश्वराने मुक्त केलं आणि अंधकारात जीवनातून काढून परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या म्हणजे प्रिय पुत्राच्या प्रकाशामध्ये परमेश्वराच्या प्रकाशामध्ये आपलं जीवन राहण्यासाठी येशू ख्रिस्तानी त्या प्रकाशात घेऊन आलेला आहे. आज आपण आहे ना या भूतलावर जगत आहे आणि एक दिवस आपल्याला स्वर्गीय राज्य मिळणार म्हणलं तर परमेश्वराने आपल्यावर असलेलं पाप क्षमा करून परमेश्वर पापापासून मुक्त केलेला आहे. हालेलुया. मुक्त झालेला प्रत्येक व्यक्तींना परमेश्वराची या भूतलावर प्रत्येक आशीर्वाद मिळत असताना तुमचा शेवटचा आशीर्वाद येशू ख्रिस्त नावामध्ये स्वर्गीय आशीर्वाद. एक दिवशी परमेश्वराने महान प्रकाशामध्ये नेऊन परमेश्वर त्या स्वर्गात राहण्यासाठी परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे मी गेल्यावर प्रत्येक व्यक्तीसाठी मी जागा तयार करणार म्हणलं परमेश्वराने. मी गेल्यावर प्रत्येक व्यक्तीसाठी मी जागा तयार करणार, नंतर मी तुम्हाला घेऊन जाणार म्हटल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने प्रत्येक व्यक्तीसाठी ना स्वर्गीयात राहण्यासाठी ना जागा तयार करून त्याचे महान परमेश्वराच्या राज्यामध्ये निवास करण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्याला या गुड फ्रायडेच्या दिवशी आशीर्वादित करत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात इब्रिकरास पत्र 9:14 जेव्हा पाहत असतो तर सार्वकालिक आत्म्याचे योगे त्यांनी निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले. त्या ख्रिस्ताच्या रक्त तुमच्या विवेकभाव जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्ताचे रक्त आहे ना आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करणार. म्हणजे तर सार्वकालिक आत्म्याचे योगे त्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केलं. परमेश्वरांनी वधस्तंभावर प्रत्येक मनुष्यासाठी अर्पण झालेला दिवस गुड फ्रायडे. हालेलुया. प्रत्येक मनुष्यासाठी त्यांनी अर्पण झालं कारण की प्रत्येक मनुष्याला ना पापापासून मुक्त करण्यासाठी त्याच्या पवित्र रक्ताने ना मनुष्यावर असलेले पाप काढण्यासाठी मनुष्यावर असलेले दोष काढण्यासाठी मनुष्याने जे सैतानाच्या बंधनामध्ये आहे त्या बंधनातून सोडवण्यासाठी परमेश्वरांनी वधस्तंभावर आहे ना त्यांनी अर्पण होऊन येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असलेले पापापासून मुक्त करून शापापासून मुक्त करून ख्रिस्तामध्ये सर्वांना आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. म्हणून आजचा दिवस आपण आहे ना ख्रिस्ताकडे येऊन येशू ख्रिस्ताकडे येऊन या पवित्र दिवसामध्ये या गुड फ्रायडेच्या दिवसामध्ये आपण आहे ना परमेश्वराकडे येऊन जेव्हा आपला स्वतःच्या पाप कबूल करतो तेव्हा परमेश्वर म्हणतात मी तुझं पाप क्षमा करणार, माझं पवित्र रक्ताने मी तुला शुद्ध करणार. म्हणून आपला पाप शुद्ध होण्यासाठी आपण सर्वजण डोळे बंद करू आणि गुडघ्यावर राहून प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा मी तुला धन्यवाद करतो. तुला महिमाने गौरव करत असताना संपूर्णपणे तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर, अभिषेक कर, पवित्र आत्म्याने भर, सामर्थ्याने भर, शक्तीने भर म्हणून तुला विनंती करतो. जेवढं लोक बाप्पा तुझ्या मंदिरात येऊन स्वतःच्या पापाविषयी जेव्हा तुझ्या समोर कबूल करत आहे त्यांचे पाप शुद्ध कर, त्यांना शापापासून मुक्त कर, अंधकारापासून तू मुक्त करून प्रिय पुत्र प्रकाशामध्ये राहण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर.
आपा तो वधस्तंभावर म्हटलं, ए पिता, यांनी जे काय करायला त्यांना समजत नाही, यांची पाप तू क्षमा कर म्हणून म्हटलं. तू प्रत्येक मनुष्यांचे पाप तू क्षमा करणारा परमेश्वर. या गुड फ्रायडे, या शुभ शुक्रवार मध्ये आम्ही राहत असताना तुझ्या कृपेच्या द्वारे तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये असलेल्या पाप काढून टाकून, रोग काढून टाकून, सैतानाच्या शक्तीपासून मुक्त करून महिमाने गौरव कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.